राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील आपल्यासोबत आहेत. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भानं अशोक खरात प्रकरणामध्ये त्यांच्यावरती बरेचसे आरोप झाले. त्यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की माझा या प्रकरणाशी संबंध नसताना, अशोक खरातशी कोणताही संबंध, आर्थिक व्यवहार माझा नसताना मला या प्रकरणामध्ये बदनाम करण्यात. एक लक्षात घ्या, भोंदू बाबा खरात प्रकरण झाल्यानंतर राज्य महिला आयोगावर असलेल्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट व्हिडिओ म्हणजे पाद्यपूजन असेल, इतर काही त्यांचे काही सगळे विथ फॅमिली जे गुरु मानले होते ते व्हिडिओ आले. एक दुसरं, अशोक खरातवर जेव्हा गुन्हा दाखल होत होता तेव्हा याच राज्य महिला आयोगांनी पदावर, संविधानिक पदावर बसून पोलिसांना आदेश दिले की भोंदू बाबा खरातची तक्रार घ्यायची नाही. हे आम्ही नाही, हे पोलिसी रिपोर्ट आणि त्याच्या त्या नोंदीमध्ये आहे. तिसरा विषय, मी का तुम्हाला हे पॉईंट टू पॉईंट सांगतेय की तुमचा संबंध आहे का नाही आहे, किंवा तुमचे काय घराचे संबंध होते का, गुरुमाऊलीचे होते का, अजून काय होते, आम्हाला त्याच्याशी घेणं देणंच नाही आहे. खराताने ज्या महिलांचं लैंगिक शोषण केलं त्यावेळी तुम्ही महिलांचं रक्षण करणाऱ्या म्हणून संविधानिक पदावर म्हणजेच राज्य महिला आयोग पदावर बसलेल्या होत्या. तुम्ही त्या पदावर बसून सुद्धा तुम्हाला खराताच्या तक्रारी मिळाल्या असून, प्राप्त झाल्या असून सुद्धा तुम्ही पदावर बसून गैरवापर करण्यात आलेला आहे. आधी कायदेशीर संविधानिक बोलताना माझी विनंती आहे, लोकप्रतिनिधींना, संविधानिक पदावर बसलेल्यांना, मंत्र्यांना कायदा समजून घ्या. नुसतंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय आणि मोठमोठे अशा वर तोंड करून गप्पा करून चालत नाही. याच्यामध्ये रुपाली चाकणकरांचा हस्तक्षेप होता. त्यांनी पत्रकाराला, जेव्हा त्यांच्याकडे तक्रार आली, जी महिला तक्रार करायला गेली तेव्हा खुद्द दस्तूर संविधानिक पदावर असणाऱ्या रुपाली चाकणकरांनी तक्रार घ्यायची नाही आणि अशोक खराताला वाचवण्याचं काम लिगली डॉक्युमेंटरी समोर आहे. आता राहिला आशा मिरगेचा विषय. आशा मिरगेंनी जे काही बोललेत, आता यांना ते चुकीचं वाटत असेल तर निश्चित तुम्हाला कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. निश्चित समजा त्यांनी 3 नोटिसा नाकारल्या, ती कायदेशीर प्रक्रिया आहे, तुम्ही करा ना दाखल. तुम्हाला जे चुकीचं वाटते, कायद्याने तुम्हाला जे स्वातंत्र्य दिले ते तुम्ही करा. आम्हीही तेच सांगतोय. संविधानिक पदावर आपण बेकायदेशीर पद्धतीने वागला. संविधानिक पदावर बसून जे तुमच्याकडे महिला तक्रारी करायला यायच्या होत्या त्या तक्रारी तुम्ही अशोक खरातकडे देत होता, ते धार्मिक गुरु म्हणून, आणि तिथे तुमचा भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूकची कामं झालेली आहेत. कुठल्याही या चाकणकर बाईला मला सांगणे, धमक्या देण्यापेक्षा जर आपल्याला जी पदाची संधी माननीय अजितदादांनी दिली होती त्याचं जर कायदेशीर पद्धतीने तुम्ही काम केलं असतं, सार्थक केलं असतं, तर ही गोष्ट घडलीच नसती. आणि मी पुन्हा सांगते, आम्हीही थांबलोय चार्जशीट दाखल होईपर्यंत. आर्थिक संबंध आहेत का नाही ठीक आहे, त्याच्यात पुरावे नसतील म्हणून तुमचे आर्थिक संबंध नाही, पण तुमच्या बहिणीचं खातं होतं. आता बहीण आणि तुम्ही वेगळे जरी नावाने असला तरी तुमच्यापासून तो उगमस्त्रोत आहे, तुमच्या घरापासूनचा तो उगमस्त्रोत आहे. मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली हा जो सातत्याने प्रकार होतोय, आम्हाला जाणीव आहे की सत्ताधाऱ्यातली अशोक खरात आणि रुपाली चाकणकरनी जे काही लोकांच्या भेटीगाठी केलेत, त्यांचे फोटो ठेवलेले आहेत, त्यांना ब्लॅकमेल होत आहे आणि त्यांना तो शासनाचा दरबारी फायदा व्हावा, म्हणजे कसं पाणी मिळणं, निधी मिळणं रस्त्याला, या सगळ्या गोष्टी अशोक खरात आणि चाकणकरांनी एकत्रितपणे केलेल्या आहेत. असं म्हटलं की पदावरती बसून अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते असं म्हणतात की माझा अशोक खरातचा जो व्हिडिओ होता, आमच्या कुटुंबाने त्यांना गुरु मानलेलं होतं, मात्र त्यावेळेस मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती नव्हते. तो जुना व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात. ॲग्री की तो तुमचा संविधानिक पदावर बसतानाचा व्हिडिओ नव्हता.
2016 पासूनचा होता, म्हणजे तुमचे संबंध 2016 ते 26 होते. एवढ्या माणसाबरोबर तुमचे गुरुचे जरी काही संबंध असले त्या म्हणतात म्हणून, तर तुम्हाला ती व्यक्ती कसं माहीत नव्हतं? मग त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही संविधानिक पदावर असताना महिलेनी तक्रार दिल्यानंतर, तुम्ही त्या पत्रकारांनी बातमी छापल्यानंतर कोणत्या अधिकारातनं विचारणा त्या पत्रकाराला केली? याचं उत्तर आहे तुमच्याकडं. आणि का जबरदस्तीने त्या पदावर बसून त्या पत्रकाराकडनं माफीनामा घेतला? कायदाच ऐकायचा आहे ना, कायदाच ऐका. आणि मी तर म्हणते त्यांनी मिरगेला आमच्या मिरगेताईला म्हणल्यात की भेटू. हे बघा, मिरगेताई वेगळ्या पक्षात असल्या तरी त्या राजकारणातल्या सहकारी आहेत. त्यांनी अन्यायावर वाचा उघड केलेली आहे, त्यांनी सत्य सांगितलेलं आहे. अशा काही धमक्या देण्यात किंवा त्यांना जो काही रुपाली चाकणकरकडे अधिकार आहे, केस दाखल. आशा मिरगे आणि इतर काही महिलांनी माझ्यावरती आरोप केले, त्या सगळ्यांना दिल्ली हायकोर्टानं मी नोटिसा पाठवावं. भेटूच कोर्टात आणि उपस्थितच राहा. भेटा. त्या आशा मिरगेला काय बिचारीला घाबरवताय? ठीक आहे, त्यांना वाटतं त्यांनी त्यांचा वकीलही दिलेला आहे, कोर्टामध्ये होईल. अजून तुम्ही निर्दोष नाही आहात. तुम्ही सांगताय पुरावे सापडले नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन पुरावे बाहेर न येऊ नये म्हणून राजीनामा देण्यात आला. पोलीस निरीक्षक दाते साहेब, त्याच्याबरोबर एक लेडी कॉन्स्टेबल होती, त्यांनी तुम्हाला फोनमधनं जे दाखवलं ते नाही तुम्ही बाहेर काढलं. आम्ही काढू, आम्ही आहोत. म्हणून तर मी सांगते, अत्यंत जबाबदारीने सांगते की आम्ही हे सगळे पुरावे, हे सगळे व्हिडिओ, हे सगळं ठेवलंय. आम्हालाही बघायचंय आमची पोलीस यंत्रणा किती सक्षमतेने काम करते. एकदा या घटनेचं चार्जशीट जाऊ द्या, त्या चार्जशीटमध्ये येतंय का नाही ते बघू द्या, मग कोर्टातच भेटू. कारण का कोर्टच आम्हाला कदाचित चार्जशीटमध्ये रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं नाही तर मग तुम्ही थेट कोर्टात जाणार. 100% हायकोर्टात जाणार आहे. त्यांनी बदनामी करू नये म्हणून दिल्ली हायकोर्टातनं त्यांनी म्हणले पाठवा ना. तुम्हाला अडवलंय कुणी? संविधानिक पदावर बसून तुम्हाला गुन्हेगाराला साथ द्यायची नाही हे कळलं नाही, परंतु स्वतःचं लपवलेलं पाप समोर आल्यानंतर मिरगेंना या तुम्हाला नोटीस धाडायला जमलं. एवढी अक्कल आहे आणि ती बाकीची अक्कल नाही. तुम्हाला संविधानिक अधिकार आहे, कुठं पण केस टाका, माजलगावमध्ये टाका, हायकोर्टात टाका, दिल्ली हायकोर्टात टाका ना. ती टाकल्यानंतर सगळेच कोर्टात भेटू विथ इव्हिडन्समध्ये. म्हणजे तुम्ही जे बोलला ना की वस्त्र घातलेल्या महिलेला निवस्त्र केलं, अहो तुम्ही राज्य महिला आयोगाची गरिमा घालवली, नागडी उघडी केली तिला. ज्या महिलांना त्याच्यावर अभिमान होता, त्यांना सुरक्षा वाटत होती, आपण त्या पदावर बसून ना वैष्णवी हगवणेला तुम्ही न्याय दिला ना संपदा मुंडेला दिला. सातत्याने तुम्ही गुन्हेगाराच्या बाजूनी संविधानिक पदाचा वापर करत गेला. त्याच्यामुळे त्यांनी जो काही व्हिडिओ केला त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार की स्त्रीत्वाचा लढा आहे हा. एखाद्या महिलेचं चरित्र हनन करणं का लोकांचे स्त्रीत्वाचे तुम्ही लोकांना खराताकडं पाठवा ना. खरातानी एवढ्या महिला लैंगिक अत्याचार केला तेव्हा स्त्रीत्वाचा लढा कुठं गेला? तुम्हाला तर स्त्रीत्वाचा लढा देण्यासाठीच संविधानिक पदावर बसवलं होतं. त्याला तुम्ही माती केली, माती केली. आजही सांगते. त्याच्यामुळे त्यांना काय दाखल करायचं त्यांनी करावं आणि त्यांना कुणीही निर्दोष कुठल्याही कोर्टाने दिलेलं नाही. पोलीस यंत्रणेने जर त्यांना जे काही गोष्टी निर्दोषपणाच्या दिल्या असतील तर आम्ही त्या पोलिसांनाही त्याच्यामध्ये आरोपी करणार आहोत. कारण का कर्तव्यात कसूर करणे आणि यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. तुमच्या आधीची जी मागणी होती ते त्यावर हो ती मी ठाम आहे. अहो त्याचे इव्हिडन्स आहेत. बरं तुम्ही 2016ला तुम्ही नव्हता महिला आयोगावर. ज्यावेळी तुम्हाला आयोगावर गेल्यानंतर जी सदर महिला तक्रार करत होती, तुम्ही पत्रकाराला धमकवलं का? तुमचं काम काय होतं? ही तक्रार आली, ठीक आहे, माझे धार्मिक गुरु जरी असतील, तुम्ही अधीक्षकांना पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की याची कसून चौकशी करा आणि त्याचा अहवाल मला द्या. तुम्ही त्या पत्रकारांना पत्र पाठवणे म्हणजे ते पण महिला आयोगाच्या ह्याच्यावर पत्र पाठवणे, त्यांच्याकडनं माफीनामा लिहून देणे. कशासाठी धार्मिक गुरुला तुम्ही तुमच्या पप्पाला वाचवत होता? कशासाठी वाचवत होता? तुम्ही याच्यासाठी वाचवत होता कारण का तुम्ही आणि ते मिळूनच हे रॅकेट चालवत होते. कारण का त्या तुमच्या या
घाणेरड्या प्रकारामुळे आमच्या महाराष्ट्रातील माता भगिनींवर देवाच्या नावावर भीती दाखवून लैंगिक अत्याचार झालाय. चाकणकर बाई, तुझा काय अत्याचाराचा विषय? तुम्ही छानपैकी पदावर बसून तुम्ही अख्ख्या त्या लोकप्रतिनिधींना भुरळ पाडून जे काय पाणी सँक्शन करायचा निधी घेतला, पण आमच्या माता भगिनींची इज्जत त्या टेबलावर देवाच्या नावावर घाबरून उतरवली गेली. कुठे होतात तुम्ही? तुम्ही पेटलं पाहिजे होतं. तुमचा जरी तो गुरु होता तरी तुम्ही त्याला 2 कानफडीत लावायला पाहिजे होत्या. ते नाही केलं आणि नको त्या भलत्या गोष्टी सांगतायत. कुठलं तुम्हाला वसाय? कुठलं तुम्ही क्रांतीज्योती सांगताय? कुठलं तुम्ही झाशीची राणी सांगताय? कुठलं जिजाई माई सांगताय? कुठलं रमाई सांगताय? तुमच्यासारखी शूर्पणखा आणि श्रूड बाई त्या पदावर जिथे बसली तिथं त्या राज्य महिला आयोगाचा सत्यानाश झाला. आज त्या राज्य महिला आयोगावर कुठलीही महिला वर्णिक म्हणजे अध्यक्ष केली तर जायला तयार नाहीये, कारण का लोकांचा विश्वास नाहीये. म्हटलं की अशोक खरात आणि रुपाली चाकणकर मिळून त्या राखेड चालवायचे. हो, मग 2006 पासून जर तो गुरु माहितीये, त्या गुरुची नजर कळली नाही का हो? त्या गुरुचे कृत्य नाही कळले का? बरं आपण असं समजू की चाकणकर बाई फारच भोळ्या आहेत, त्यांना नाही कळलं की अशोक खरात किती भाडकाव आहे, नालायक आहे, हरामखोर आहे, बोंधू आहे. पण ज्यावेळी महिलांनी तक्रार केली त्यावेळी तरी तुम्ही जागृत व्हायला पाहिजे होतं. तुम्ही तिथं जागृत झाला नाही. तुम्ही तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ की तुम्ही आणि ते संगत मताने महाराष्ट्राच्या आया बहिणींवर लैंगिक अत्याचार करत होता. तुमची त्याला मूकसंमती होती आणि हा गुन्हा आहे, हे पाप आहे. म्हणून त्या पदावर बसण्याची, त्याच्या व्यतिरिक्त त्या पक्षाच्या पदावर असण्याची आपली पात्रता नाही, हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि पुन्हा सांगते, तरी तुम्हाला आरोपींना सुद्धा न्यायिक अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोर्टात भेटू, डंके के चोट पे भेटू, मिरगेताई पण तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला जेव्हा कोर्ट निर्दोष देईल किंवा तुम्ही ते पुरावे कोर्टात देऊ शकलात तर स्वतःला निर्दोष म्हणून हे करा. नैतिकतेने, मानसिकतेने बाई म्हणून, राजकारणातली बिनकाम करणारी बाई म्हणून तुम्ही शिक्कामोर्तब आहात. आणि महिलांचं वाटोळ, राज्य महिला आयोगाची पहिल्या आपण अध्यक्ष असेल की आपल्यामुळे राज्य महिला आयोगाला काळं फासलं गेलं. आता आपण पाहतोय की रुपाली चाकणकरांनी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओवरती आक्षेप घेत रुपाली चाकणकरांनीच अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना त्याला पाठीशी घातलं गेलं. त्यामुळं कोर्टामधून तुम्ही ज्या नोटिसा पाठवतायत त्याला तर उत्तर देऊच, मात्र कोर्टामध्ये डंकी की चोटपर भेटू अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.